शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी नागरिकांना मोफत रेशन कार्ड वाटप केलं। यामुळे महिलांना लाडकी बहीण योजना, रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार मिळाले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून देवळालीच्या विकासासाठी धनुष्यबाण निवडूया असा निर्धार देवळालीच्या मतदारांनी व्यक्त केला। देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या प्रचाराची सुरुवात शुक्रवारी 15 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर गावातून करण्यात आली। यावेळी शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या निवासस्थानी भेट दिली असता करंजकर कुटुंबीयांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी विजय करंजकर यांच्या नेतृत्वात भगूर गावातून रॅली काढण्यात आली। यानंतर विजयनगर, शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प, देवळाली गाव, राहुरी, दोनवाडे भागात प्रचार रॅली काढण्यात आली। डॉक्टर अहिरराव यांना शिंदे गटाने पाठिंबा दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेला शिवसैनिक, महिला मतदारांचा निर्धार, डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या प्रचार रॅलीने वातावरण भगवेमय झालं होतं। देवळाली मतदारसंघावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालाय। त्यामुळे यंदा देवळालीत धनुष्यबाणच असा निर्धार कार्यकर्त्यांनी, मतदारांनी व्यक्त केला। प्रचार रॅली दरम्यान गावागावात, समाज मंदिरांमध्ये सभांचं आयोजन करण्यात येत आहे। या माध्यमातून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा जाणून घेण्यात येत आहे। डॉक्टर राजश्री अहिरराव या तहसीलदार ताई बाई म्हणून मतदारसंघात रेशन कार्ड वाली सर्वांना परिचित आहे। मतदारांकडून डॉक्टर अहिरराव यांनी मिळणारा प्रतिसाद बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली। यामुळेच रेशन कार्ड शिबिरे आयोजित केली जात आहे। म्हणजेच विकास झाला का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। एक सुसंस्कृत चेहरा, विकासाची दूरदृष्टी, जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेल्या डॉक्टर राजश्री अहिरराव यांनाच यंदा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार या प्रचार दौऱ्यात व्यक्त करण्यात आला। त्यांच्या प्रचार फेरीनं मतदारसंघातील वातावरण भगवेमय झालं आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।